मी माझ्या पतीसोबत हॉस्पिटलच्या वेटिंग एरियामध्ये बसले होते आणि खूप अस्वस्थ होते. माझा नवरा माझ्याकडे बघत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि लगेचच दूर पाहिलं. मला तिथे खूप अस्वस्थ वाटत होतं. या हॉस्पिटलमधला स्त्रीरोग तज्ञ पुरुष डॉक्टर असल्याचं ऐकलं तेव्हापासून मी विचारच करत होते की पुरुषाकडून असा उपचार कसा घेऊ शकते. तो मला कसे प्रश्न विचारेल, तो काय बोलेल आणि मी त्याला उत्तर कसे देऊ शकेन. मी माझ्या पतीला एका महिला डॉक्टरकडून उपचार करून घेण्यास सांगितले होते, पण ते म्हणाले की या डॉक्टरच्या हातात जादू आहे असे मी ऐकले आहे. आजपर्यंत त्यांनी खूप महिलांवर उपचार केले आहेत आणि ते एकदाही अपयशी ठरले नाहीत. पण मला खूप काळजी वाटत होती. मी गोंधळून गेले होते. तेव्हा अचानक वेटिंग रूम मध्ये नर्स आली आणि विचारू लागली की अमन कोण आहे. माझे पती म्हणाले की ती माझी पत्नी आहे आणि मी श्री अमन देशमुख आहे. मी अमनचा हात धरला. तोही माझ्या पाठीशी उभा राहिला. मात्र नर्सने सांगितले की डॉक्टर फक्त रुग्णाला तपासतात, रुग्णासोबत कोणाला सुद्धा आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हे ऐकून मी आणखीनच घाबरायला लागले. अमनने माझ्यासोबत डॉक्टरांकडे यावे अशी माझी इच्छा होती. अमनने माझा हात सोडायला लावला आणि मला समजावून सांगू लागला की तू डॉक्टरांच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐक, त्यांना योग्य उत्तर दे. घाबरण्याची अजिबात सुद्धा गरज नाही. पण मला खूपच काळजी वाटत होती की मी कोणत्याही पुरुष डॉक्टराशी कसं बोलू शकत नाही. पुरुष स्त्रीरोगतज्ञाशी स्त्रियांशी असे वागणे कितपत योग्य आहे हे मला समजले नाही. मोठ्या शहरामध्ये या गोष्टी चुकीच्या मानल्या जात नसल्या तरी मी खेडेगावातील होते. लग्नानंतर मी अमन सोबत शहरात राहू लागले होते, पण माझी पार्श्वभूमी ही गावची असल्यामुळे मला खूप संकोच वाटत होता. मी त्या नर्स सोबत डॉक्टरांच्या खोलीत पोहोचले. नर्स मला डॉक्टरांच्या खोलीत घेऊन गेली. डॉक्टरांना समोर पाहून मला जरा आश्चर्य वाटले. माझे पती म्हणाले होते की ते खूप अनुभवी डॉक्टर आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या हातून एकही केस बिघडलेली नाही. माझ्या मते डॉक्टर खूप म्हातारे असावेत, पण ते डॉक्टर मात्र तरुण होते. अमनच्याच वयाचे कुणीतरी होते. मला बघून त्यांनी मला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ते स्वतः रिव्हॉल्विंग खुर्चीवर बसले होते, अगदी आरामात. मी समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसतात त्यांनी नर्सला सांगितले की रूमच्या बाहेर जा, मला पेशंटला तपासायचे आहेत. परिचारिका खोलीतून बाहेर पडू लागल्यावर डॉक्टरने दार नीट लावून बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून माझे मन आणखी अस्वस्थ झाले. प्रेमाने हसत ती दार लावून खोली बाहेर गेली. सुरुवातीला डॉक्टरने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले. मग त्यांनी मला विचारलेला प्रश्न ऐकून मी शरमेने रडू लागले. डॉक्टरांनी विचारले लग्न होऊन किती वर्षे झाली. मी म्हणाले 5 वर्षे झाले. आणि मग ते विचारू लागले की तुमच्या पतीसोबत संबंध ठेवताना तुम्हाला आराम मिळतो की अस्वस्थ वाटते. या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हे सुद्धा कळत नव्हते. लाजेने मी डोळे खाली केले होते. डॉक्टरांनी पुढे विचारले तुम्ही किती काळ गर्भधारणासाठी औषधे वापरत आहात. मी म्हणाले 1 वर्ष. तुम्ही कधी प्रेग्नेंट होता का. मी म्हणाले की लग्नाच्या 1 वर्षानंतरच मी गरोदर होते, पण मी त्या मुलाला जन्म देऊ शकले नाही. माझ्या पहिल्या मुलाची जगात येण्याआधीच माझ्या पोटात कशी हत्या झाली हे मी डॉक्टरांना सांगू शकले नाही. माझे म्हणणे ऐकून डॉक्टर म्हणाले ठीक आहे. मग काही वेळात ते म्हणाले की तुम्ही बेडवर जाऊन झोपा, मला तुमची तपासणी करायची आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले मी एकटीच आहे, मी तुमच्याकडून तपासणी करून घेऊ शकत नाही. माझे म्हणणे ऐकून तो काही वेळ माझ्याकडे बघतच राहिला. मग हसायला लागला. तो म्हणाला तुम्हाला माहीत नव्हते का की तुम्ही पुरुष डॉक्टरांकडे उपचारासाठी आला आहात. त्याच्या बोलण्यात व्यंग आहे असे वाटून मी डोळे खाली केले. मी म्हणाले तुम्ही इथे ही लेडी डॉक्टर ठेवायला हवे होते. तो म्हणाला तुम्ही मला माझ्या पेशंटची कशी काळजी घ्यावी आणि मी काय करावे काय करू नये हे शिकवणार आहात का. येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची मी तपासणी करतो. त्यांच्यापैकी कोणाचा सुद्धा कधीच आक्षेप नव्हता. तुमचाच एवढा आक्षेप होता तर तुम्ही येथे यायला नको होते. आता तुम्ही विनाकारण माझा वेळ वाया घालवत आहात असे म्हणत डॉक्टरांनी समोर ठेवलेल्या टेबलावरची इंटरकॉमची बेल वाजवली आणि ती नर्स खोलीत आली. डॉक्टरांनी नर्सला तिच्या पतीला आत बोलवण्यास सांगितले. काही वेळाने अमन नर्स सोबत आत आला. डॉक्टरांनी त्यालाही समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. डॉक्टर म्हणाले तुझी मिसेस माझ्याशी सहकार्य करायला तयार नाही. मी इथे लेडी डॉक्टर ठेवायला हवे होते असे म्हणत आहे. बघ तुला माझ्याकडून उपचार घ्यायचे नव्हते तर माझा वेळ वाया घालवायची काय गरज होती. हे ऐकून अमनने माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिले. डॉक्टरांनी सांगितले तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. आधी तुम्ही येण्याआधी विचार करायला हवा होता.
तिला माझ्याकडून उपचार घ्यायचे आहेत की नाही हे जेव्हा ती मनापासून सहमत असेल तेव्हाच तुम्ही तिला इथे आणा. हे ऐकून अमनने रागाने मला उठण्याची खूण केली. मी शांतपणे डोळे मिटून खोलीतून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर गाडी चालवत असताना अमन मला एकच सांगत होता, गेली 4 वर्षे मी तुझ्यावर खूप उपचार केले, पण तू गरोदर राहू शकली नाहीस आणि सगळीकडे माझी निराशा झाली. या डॉक्टरांची हमी आहे की त्यांच्या उपचाराने मुलाची हमी मिळते आणि केस कधीही बिघडत नाही. म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलोय, पण तुझा तांडव सुरू झालाय. तुला काय हवंय ते बघ. तुझं वागणं असं असेल तर यापुढे मी तुला सहन करणार नाही. मी तुला माझ्या आयुष्यातून हाकलून देईन. मला माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही किमतीत वारस हवा आहे. तुला माहित आहे की मला मुलाची नितांत गरज आहे. मला यावर्षी माझे स्वतःचे मूल हवे आहे. अमनच्या तोंडून या गोष्टी ऐकून मी त्याच्याकडे वेदनेने पाहिलं. मी म्हणाले, अमन, लग्नाच्या काही महिन्यानंतरच मी प्रेग्नंट होते. त्यावेळी तू माझ्यासोबत असा गुन्हा का केलास? तू माझा गर्भपात का केलास? त्यामुळे सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. जर मी मुलाला जन्म देऊ शकले नाही तर ती तुमची चूक आहे, माझी नाही. आणि आता तुम्हाला माझ्यावर पुरुष डॉक्टरांकडून उपचार करायचे आहेत. मी अमनला स्पष्टपणे सांगितले की मला कोणत्याही पुरुष डॉक्टरांकडून असे उपचार घ्यायचे नाहीत. माझं म्हणणं ऐकून अमनने गाडीचा वेग खूप वाढवला. माझे मन आधीच घाबरले होते. तो रागाच्या भरात हे करत होता हे मला माहीत होते. म्हणूनच मी गप्प बसले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. मलाही भीती वाटत होती, कारण तो खूप वेगाने गाडी चालवत होता. पण जर मी त्याला सांगितले की मला भीती वाटते, गाडीचा वेग कमी कर, तर तो आणखी वाढवेल. तो तसाच होता, हट्टी आणि प्रेमळ. या 5 वर्षात मी त्याला चांगलेच ओळखले होते. माझ्या कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घेतल्याने अमनला राग यायचा, पण तो रागाने वेडा व्हायचा. मग त्याला काहीच दिसत नव्हते. हा राग मला मनातून सहन करावा लागे. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. मी एका खेडेगावातील असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असले तरी जे लाड फक्त मुलांना मिळतात ते मला मिळाले नाहीत. घरात आनंद असेल तेव्हाच मुलांचे लाड होतात. मी आमच्या घरात नेहमीच गरिबी पाहिली होती. मी लहान असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून त्यांचा काहीच उपयोग राहिला नाही. माझी आई इतरांच्या घरी काम करायची, त्यामुळे घरात थोडेफार भागायचे. बाबांनी आयुष्य जगण्याचा उत्साह हरवला होता. मी 12 वर्षाची झाल्यावर बाबांनी या जगाचा निरोप घेतला. माझी आई आधीच काम करत होती. आताही ती लोकांच्या घरी काम करत माझे संगोपन करतच होती. मला शिक्षणात रस नसल्यामुळे मी 5वी नंतर शिक्षण सोडले. माझ्या आईने माझ्यासाठी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा खूप प्रयत्न केला असला तरी मला शिक्षणात अजिबात रस नव्हता. आईने मला कसे तरी 5वी पर्यंत शिकवले. घर आमचेच होते, त्यामुळे फारशी अडचण आले नाही. माझ्या आईला जे काही पैसे मिळायचे ते ती साठवायची आणि माझ्या शिक्षणावर खर्च करायची. आईने मला एका छोट्याशा शाळेत प्रवेश दिला. तिने कसे तरी माझी फी भरली. ती मला पुढे शिकवायची होती. ती मला समजायची, सौम्या, शिक्षणाशिवाय आयुष्यात काही नाही. माझे जसे आहे तसे उद्ध्वस्त झाले आहे, पण तुला आनंदी आयुष्य द्यायचे आहे. तू शिक्षण घेतलेस तर स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि कोणावरही अवलंबून राहणार नाहीस. पण मी कधी शिक्षणावर लक्ष केंद्रित केलेच नाही. कामावर गेल्यावर मी मैत्रिणींसोबत फिरायला जायचे. कंटाळा आल्यावर आईने मला शिक्षणाचा आग्रह धरणे बंद केले, कारण मी आता शिकणार नाही हे तिलाही समजले होते. आयुष्य असे जाऊ लागले आणि मी आधीच 20 वर्षाची होत होते. आईची एक मैत्रीण होती जी लग्नानंतर शहरात राहू लागली होती. आईच्या मैत्रिणीचे माहेर आमच्या गावात होते. एकदा ती आई वडिलांच्या घरी आल्यावर तिने आईला भेटायला घेऊन मला तिच्या एकुलत्या एका मुलासाठी, अमनसाठी निवडले. जरी माझ्या आईने तिला सांगितले होते की आमच्याकडे देण्यासारखे काही नाही, तरी माझ्या आईची मैत्रीण मला खूप आवडली होती आणि तिला देखील आईचे ओझे हलके करायचे होते, कारण आई ही आजारी पडू लागली होती. म्हणूनच काकूंनी माझा विवाह त्यांचा मुलगा अमन सोबत केला. माझ्या आणि अमनच्या लग्नाला 5 महिने झाले होते तेव्हा माझे बाबा हे जग सोडून गेले. मी अचानक चकित होऊन आठवणीतून बाहेर आले, कारण गाडी जोरात ब्रेक मारून घरासमोर थांबली होती. माझे डोके जवळजवळ समोरच्या डॅशबोर्डवर आदळले. मी खाली उतरण्यापूर्वीच अमन गाडीतून उतरला आणि गाडीचा दरवाजा मोठ्या जोराने बंद करून घराचा दरवाजा उघडू लागला. हे पाहून मला समजले की आज मी पुन्हा ओरडा खाणार आहे. मला ही व्यक्ती मानसिक रुग्ण वाटत होती. लग्न झाल्यापासून मला माझ्या आयुष्यात आनंद मिळाला नाही. त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या विरुद्ध कधी काहीतरी जाईल आणि माझे आयुष्य नरकात जाईल हे कधी कळत नसे. मी घरात शिरतात त्याने माझा हात पकडून खोलीत ओढले. त्याने मला पलंगावर फेकून दिले आणि म्हणाला, माझ्यासमोर तुझी जीभ खूप चालू लागली आहे. तुला माहित आहे की मला वादविवाद आवडत नाही. तुला हे चांगलेच माहित होते, तर हे तू त्याला प्रश्न विचारत होतीस. आज मी माफ करत आहे. यापुढे माझ्याशी नम्रपणे वाग.
माझे म्हणणे मनपूर्वक ऐक. उद्या मी तुला पुन्हा त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाईन आणि तू शांतपणे तपासणी करशील. आज अमन माझ्याशी अशाच रागाने बोलत होता. मी त्याची विनंती नाकारली तर तो माझ्यावर तोंडावर चापट मारेल हे मला माहीत होते. त्याच्या या हट्टी आणि वेडसर रागात त्याला काहीच दिसत नसे, म्हणून मी तोंड बंद करून काही सुद्धा बोलले नाही. दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा त्याच डॉक्टरांकडे घेऊन गेला. मी डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर मला पाहून ते हसले. मग ते म्हणाले, बेडवर झोप. यावेळी मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे पडून राहिले. त्यानंतर त्यांनी खोलीचा दिवा बंद केला आणि मला धक्का बसला. मी विचार करू लागले की दिवे बंद करून ती माझी कसली तपासणी करणार आहेत. मी म्हणाले, दिवे का बंद केले? तर ते म्हणाले, मी अशीच तपासणी करतो. एवढे बोलून डॉक्टर माझ्याजवळ आले आणि त्यांनी खोलीत थोडा प्रकाश होता. तोही खिडकीतून येत असावा. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. आता तो माझ्या जवळ आला होता आणि मग त्याने, जेव्हा मी अमन सोबत लग्न केले तेव्हा त्याच्या घरात ते दोघेच होते. आई आणि मुलगा. अमनला भाऊ किंवा बहीण नव्हती. त्याचे वडीलही हयात नव्हते. माझ्या सासूबाई खूप छान होत्या, पण अमनचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन कधी आगीसारखा तर कधी पाण्यासारखा होता. त्याच्या स्वभावाने मी हैराण झाले होते. कधी कधी मी सांगितलेल्या मोठ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करायचा, तर कधी छोट्या गोष्टीवरून भांडायला लागायचा. माझ्या सासूबाई हयात होत्या तोपर्यंत त्या माझ्यासाठी शांतपणे बोलायच्या. म्हणायचा, तू त्या बिचाऱ्या मुलीचा पाठलाग का करत बसतोस? ती तुझ्यासमोर भांडणही करत नाही. तुझ्यात थोडा बदल आण. आता तुझे लग्न झाले आहे. सतत राग आणि भांडण ही गोष्ट चांगली नाही. लग्न होऊन 1 महिना उलटून गेला होता आणि महिनाभरातच मी वैतागले होते. महिनाभरात मी रडत रडत अमनला अनेक वेळा विनवणी केली होती. छोट्याशा गोष्टीवर त्याला राग यायचा आणि मी त्याच्यासमोर रडून हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्याला अजिबात शांती मिळत नसे. त्याने 1-2दा माझ्यावर हातही उचलला होता. छोट्या गोष्टीवर त्याला इतका राग यायचा की तो माझ्यावर हात उचलायचा. कधी तो म्हणायचा की तू चांगला चहा बनवत नाही. त्याच्या आवडीनुसार गोष्टी करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला, तरी त्याला पटत नव्हते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर राहिले तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे माझ्या सासूबाई मला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टरांनी 2 चाचण्या केल्या आणि मला प्रेग्नेंट असल्याची आनंदाची बातमी दिली. ही बातमी ऐकून मलाही खूप आनंद झाला की कदाचित जेव्हा त्याला ही बातमी कळेल तेव्हा तो सुधारेल आणि माझी काळजी घेईल. पण हा माझा गैरसमज होता. माझ्या सासूबाईने ही बातमी अमलला सांगतात तो चक्क झाला आणि त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले. मला असे वाटले की जणू तो राग स्वतःमध्ये साठवत आहे. त्याने आपल्या दोन्ही मुठ्या दाबल्या. हे पाहून मी घाबरले. ही आनंदाची बातमी ऐकून त्याला राग का आला हे समजलेच नाही. रात्री खोलीत आले तेव्हा तो खूप धूम्रपान करत होता. संपूर्ण खोलीत धुराने भरून गेली होती. मी समोरच्या टेबलावर पाहिलं तर प्लेट विझलेल्या सिगरेटच्या धोटकाने भरलेली होती. मला खोलीत येताना पाहून तो म्हणाला, आमच्या लग्नाला काही महिने झाले आहेत आणि तुलाही मूल होण्याची आवड निर्माण झाली आहे. गावातील अशिक्षित महिलांनी किमान जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकले पाहिजे. आजपासून मी मुलांच्या जबाबदाऱ्यामध्ये सहभागी होणार नाही. मी म्हणाले, मूल होणे ही देवाची देणगी आहे आणि ते देवाच्या इच्छेनुसारच घडते. आपल्या आवडीनुसार ते होऊ शकत नाही. माझे म्हणणे ऐकून अमन म्हणू लागला, माझ्या म्हणण्यावरच माझे मूल जन्माला येईल. माझी इच्छा असेल तेव्हा हे जगात येईल आणि माझी इच्छा नसेल तर त्या मुलाला या जगात कोणीही आणू शकणार नाही. अमनच्या तोंडून असे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले. त्याला सध्या एकही मूल नको होते असे तो सांगू लागला. मला माझ्या लग्नाचा 1 वर्षाचा आनंद घ्यायचा आहे, तोही माझ्या पद्धतीने. उद्या मी तुला दवाखान्यात नेईन आणि गर्भपात करून घेईन. हे ऐकून मी त्या माणसाकडे पाहू लागले. मी म्हणाले, अमन, मी हे सर्व करू शकणार नाही. गर्भपात करणे हे एक पाप आहे. तो या जगात येण्यापूर्वीच मी त्याचा जीव कसा घेऊ शकते? मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. अमन रागाने म्हणाला, तू कोण आहेस? हे माझे मुल आहे, मी ठरवणार आहे. असे बोलून त्याने दिवा बंद केला आणि झोपी गेला. मी रात्रभर झोपू शकले नाही. सकाळी मी उठले, खोलीतून बाहेर पडले आणि माझ्या सासूबाईंना सगळं सांगितलं. अमन खोलीतून बाहेर आला आणि मला दवाखान्यात नेण्यास सांगितल्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, अमन, ती कुठेही जाणार नाही. जर तू मुलाला मारण्याचा विचारही केला तर सावध राहा. तेव्हा अमनने माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिले. मी घाबरले आणि माझ्या सासूच्या मागे लपले. तो रागाने टक लावत बाहेर पडला. तो 2 दिवस घरी आलाच नाही. आता मला अमनची काळजी वाटू लागली, कारण तो रागाने आंधळा व्हायचा आणि काहीही करायचा. माझ्या सासूबाई बोलत नव्हत्या, पण त्याही काळजीत दिसत होत्या. 2 दिवसांनी अमन आला तेव्हा त्याचे डोळे अजूनही रागाने लाल होते. मी जेवण ठेवल्यावर त्याने ताट उचलून जमिनीवर फेकले आणि म्हणाला, माझ्या नजरेपासून दूर राहा. मला तुझे तोंडही दाखवू नकोस. माझ्या सासूबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत जायला सांगितले. मी खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले. माझ्या सासूबाई अमनला बाहेर प्रेमाने समजावत होत्या, पण तो पूर्णपणे गप्प बसला होता.
त्याच्या मौनाचा अर्थ मला कळला. मी आधीच मान्य केले होते की यापुढे मी त्याच्या बोलण्यावर आक्षेप घेणार नाही. अमन रूममध्ये येताच मी आईंना म्हणाले की त्याला पाहिजे ते करू द्या, पण त्याने माझे ऐकले नाही. त्याने माझा हात धरला, मला जमिनीवर ढकलले आणि नंतर माझ्या पोटावर जोरात लाथा मारायला सुरुवात केली. मी किंचाळत राहिले. अमन म्हणू लागला, मला हा त्रास अगदी सहज संपवायचा आहे, पण तो हट्ट धरलास. आता हा गोंधळ मी तसाच संपवतो. माझ्या सासूबाई आमच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या. माझ्या किंकाळ्याने संपूर्ण खोली हादरली. त्या माझ्या किंकाळ्या ऐकून अस्वस्थ झाल्या, रडू लागल्या आणि दरवाजा वाजवू लागल्या. सासूबाई विनंती करत होत्या, अमन प्लीज दार उघड. मात्र अमनने खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्याने मला इतके मारले की मी पूर्णपणे निर्जीव झाले. माझ्या किंकाळ्या इतक्या जोरात होत्या की आजूबाजूच्या अनेक घरामध्ये ऐकू येत होत्या. माझ्या सासूबाई खोलीबाहेर रडत उभ्या होत्या, दरवाजा वाजत होत्या आणि अमनला सांगत होत्या, देवासाठी हा गुन्हा करू नकोस, दार उघड. पण अमनने दार उघडले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. अखेर अमनने रूमचा दार उघडला आणि बाहेर निघून गेला. माझ्या सासूबाई धावत माझ्याकडे आल्या, पण माझी अवस्था पाहून त्या सुद्धा घाबरल्या होत्या. आज मी मरेन असे वाटले. मी हिंमत हरवू लागले होते. माझ्या सासूने रडत रडत अमनकडे जाऊन हात जोडले, म्हटले देवाखातर तिला दवाखान्यात घेऊन जा, पण तो दगडासारखा झाला होता. माझ्या सासूने रुग्णवाहिका बोलवली आणि मला तिच्यासोबत रुग्णालयात नेले. मी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले आणि नंतर घरी आले. अमनने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. मीही अमनशी बोलले नाही. अमनने माझ्याशी जे काही केले होते त्यामुळे माझ्या मनाची इच्छा होती की मी या दगड हृदयाच्या माणसाचे तोंडही पाहू नये. आज मला माझ्या चुकीचे वाईट वाटत होते. आईचे ऐकून काही शिकले असले तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. मला या पाषाण हृदयाच्या माणसाचा चेहराही बघायचा नव्हता. मी कुठेतरी छोटीशी नोकरी करून आयुष्य जगू शकले असते, पण आता मी असहाय्य झाले होते. हा माणूस माझा छळ करत होता. माझ्या डोक्यावर वडिलांचा किंवा आईचा हात नव्हता. माझे शिक्षणही नव्हते आणि अमन माझ्या असहाय्यतेचा फायदा घेत होता. माझ्या सासूबाई खूप छान होत्या. त्या माझी काळजी घेत होत्या, पण त्या खूप म्हाताऱ्या होत्या आणि त्यांनाही अनेक आजारांनी घेरले होते. एक दिवस अमन स्वतःच माझ्याशी बोलू लागला. मला त्याच्याशी काहीच बोलू नये असे मनापासून वाटत होते, पण तरीही मी अमनला समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याशी बोलू लागले. शेवटी याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एकतर अमनसोबत आयुष्य जगावे किंवा माहेरच्या घरी जावे, आणि माहेरच्या घरी मला जागा नव्हती. म्हणूनच मला दगड ठेवून मी अमनशी बोलू लागले. जे काही घडले ते परत मिळू शकले नाही. 1 वर्ष अमन मला औषध देत राहिला. देव जाणे कोणती औषधे होती. त्याच काळात माझ्या सासूबाईंनी हे जग सोडले. त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडल्यासारखे वाटले. त्या होत्या म्हणून त्या मला सावरत राहिल्या होत्या आणि अमन जणू मोकळा झाला होता. कारण आधी तो आईसमोर घाबरत बोलायचा, पण आता त्याला मोकळीक मिळाली होती. आता रोज तो माझ्यावर हात उचलायचा, कधी भांडी फोडायचा तर कधी ओरडायचा. मग एक दिवस त्याने मला सांगितले की आता त्याला मूल हवे आहे. हे ऐकून माझे मन दुःखी झाले. मी आई बनण्याची सर्व इच्छा गमावली होती. अमनने जेव्हा मला मूल हवे असल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला औषध देणे सोडून दिले होते, पण तरीही मी गरोदर नव्हते. अजून 1 वर्ष निघून गेले. मग अमन मला एका पुरुष डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरने सांगितले, तुमच्या पहिल्या गरोदरपणात काही समस्या होत्या, ज्यामुळे तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. कदाचित माझ्या पतीने माझ्यावर केलेल्या अत्याचारामुळे देवाने माझ्याकडून हे सुख हिरावून घेतले होते. आणि मग हे रहस्य माझ्यासमोर उलगडले की अमनला मूल का हवे होते. खरे तर माझ्या सासूबाईंनी अमनच्या ऐवजी तिची सर्व मालमत्ता तिच्या नातवाच्या नावावर ठेवली होती. अमनला काही झाले तरी तो संपूर्ण मालमत्तेचा हक्काचा मालक असेल असा विश्वास होता. आम्हाला मूल होईपर्यंत सर्व मालमत्ता सरकारच्या ताब्यात राहील आणि केवळ मर्यादित खर्च अमनला दिला जाईल. एकदा भांडण करताना अमन मला रागाच्या भरात बोलून गेला होता. मला समजलं की त्याला मुलामध्ये रस नव्हता. त्याला फक्त त्याच्या आईने अमनच्या येणाऱ्या मुलाच्या नावाने जे काही ठेवलं होतं ते हवं होतं. मग अमन मला त्याच डॉक्टरांकडे घेऊन गेला. अंधाऱ्या खोली डॉक्टर माझ्याजवळ येऊन इंजेक्शन दिले आणि मी बेशुद्ध पडले. कळलंच नाही, पण शुद्धीवर आल्यावर मी त्याच हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूममध्ये होते. माझ्या हातावर ड्रीप होती. मला खूप निर्जीव वाटत होते, पण मला काहीच आठवत नव्हते. काही वेळाने तोच डॉक्टर रूममध्ये आला आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हो, सगळं नीट झालं. तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि 9 महिन्यांनी ती मुलाला जन्म देईल. हे ऐकून माझे मन चक्रावले. शेवटी मी किती दिवस या हॉस्पिटलमध्ये होते, किती वेळ बेशुद्ध होते, मला काय झाले होते मला काहीच आठवत नव्हते. एकामागून एक प्रश्न माझ्या मनात घुमू लागले. जेव्हा त्या डॉक्टरने मला शुद्धीवर पाहिले तेव्हा ते हसायला लागले. ते म्हणाले, आता कसं वाटतंय, तू ठीक आहेस ना? मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. मी म्हणाले, तू फक्त काय बोललास ते सांग, कोण प्रेग्नेंट आहे? माझं बोलणं ऐकून डॉक्टर हसायला लागले. तुझ्या नवऱ्याच्या परवानगीने तुमच्यावर उपचार केला आहे असे त्यांनी सांगितले. मी म्हणाले, मी इतके दिवस बेशुद्ध होते, तुम्ही लोकांनी माझ्यासोबत काय केले आहे? एका महिला डॉक्टरने मला आधीच सांगितले होते की तू कधीच आई होऊ शकत नाही, तू फक्त 3 दिवसांपासून बेशुद्ध आहे असे तो सांगू लागला. आम्ही तुमच्यावर टेस्ट टू बेबी प्रक्रिया केली आहे. तुमच्या पतीला मूल हवे होते आणि नैसर्गिक पद्धतीने मिळणे अवघड होते, म्हणूनच हे सर्व झाले आहे. तुमच्या नवऱ्याला जे हवे होते तेच झाले.
हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती अंधारमय जग होते हे. आता मनात तिरस्कार वाटू लागला. मला कल्पना नव्हती की तो आपला मुद्दा कसाही गाठू शकतो. परंतु त्यानंतर जे घडले ते मी फक्त देवाचा चमत्कार म्हणू शकते. 9 महिन्यानंतर जेव्हा मुलगा झाला त्या दिवशी अमन त्याच्या ऑफिसमध्ये होता. डॉक्टरांनी फोनवर ही बातमी सांगितली तेव्हा तो रुग्णालयात पोहोचण्यासाठी गाडी चालवत असताना वाटेत त्याचा अपघात झाला. त्या मुलाला 1 मिनिटही पाहणे त्याच्या नशिबात नव्हते. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. विचित्र गोष्ट अशी की मला त्याच्या मृत्यूचा कोणताही पश्चाताप झाला नाही. अमन ज्या प्रकारच्या गोष्टी सांगायचा म्हणजे जर तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागला होता. तर देवाला असे लोक अजिबात आवडत नाही, कारण जीवन आणि मृत्यूवर फक्त देवाचाच अधिकार आहे. अमनही असा दावा करत होता की तो त्याच्या मुलाला पाहिजे तेव्हा जगात आणू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्याला मारू शकतो. पण जो माणसापेक्षा श्रेष्ठ आहे तो देव आहे हे त्याला माहीत नव्हते. देवाच्या इच्छेशिवाय पान सुद्धा हलत नाही. मी माझ्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली. अमनचा मृतदेह घरी आणून त्याच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले. पण माझ्या डोळ्यातून एक अश्रूही निघाला नाही. अमनच्या मृत्यूने मला धक्का बसला असेल असे सर्वांना वाटले, म्हणूनच माझ्या डोळ्यातून अश्रू पडत नाही असे त्यांनी समजले. पण मला धक्का बसला नव्हता. अमनच्या जाण्याने मला थोडे सुद्धा दुःख झाले नाही. अमन गेल्यानंतर हळूहळू आयुष्य पूर्वपदावर येऊ लागले. मी हे माझ्या मुलाचे संगोपन करण्यात मनापासून गुंतले गेले. माझ्या सासूबाईने त्यांच्या मृत्यूवर सर्व मालमत्ता त्याच्या नातवांकडे हस्तांतरित केली होती, जी आता कायदेशीररित्या माझ्याकडे आली आहे. आणि इतकी मालमत्ता होती की मी आयुष्यभर बसून खाऊ शकेन आणि आरामात जगू शकेन. मी आता माझ्या मुलाला माझ्या आयुष्याचा उद्देश्य बनवले होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.